नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सन्मान किंवा अपमान हे व्यक्तीच्या बाह्यस्थितीवरून पैसा, पद, जात ठरत नाही, तर आपली भूमिका, कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यातच खरा सन्मान असतो। या तत्वावर समाजात कार्य करणारे कन्नड तालुक्याचे भूमिपुत्र किशोर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 12 जून रोजी करण्यात आले होते। किशोर पवार यांची ओळख आबा या प्रेमळ शब्दाने आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती व जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी किशोर पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। 12 जून रोजी वाढदिवसानिमित्त पहाटेपासूनच समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर केला। कोणीही काम घेऊन आले तर त्याच्या कामाची शहानिशा करून काम मार्गी लावण्यात किशोर आबा पवार यांचा हातखंडा आहे। मितभाषीय, साधे सरळ व्यक्तिमत्व, सदैव आनंदात जगणारे, कोणाच्याही बाबतीत मनात आकसभाव न आणणारे किशोर आबा पवार या उत्तम व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्या भावी राजकीय आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा आलेल्या सर्व मान्यवरांनी व्यक्त केल्या। सर तुमचं माईक घ्या ना बाजूला। किशोर आबा पवार यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने प्रथमतः आमच्या रेल कणकवती नगर ग्रामपंचायत तर्फे व आमच्या सर्व मित्रमंडळीतर्फे त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो व त्यांना परमेश्वर निरोगी व चांगले आयुष्य त्यांना भविष्यात मिळो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। तसेच आमचे आबा बद्दल जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर एक सर्व समावेशक आणि सर्व समाजाला, सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा एक आमच्या उमद नेतृत्व आमच्या जिल्हा परिषद सर्कलला लाभलेलं आहे। हे आमचं भाग्य आम्ही मानतो आणि यापुढेही आबाची आता हॅट्रिक झालेलीच आहे। 3 वेळेस आबा निवडून आले जिल्हा परिषदला। त्यानंतर त्यांचा अनुभव फार मोठा आहे। सरपंच पदापासून त्यांची सुरुवात आहे व आता मी त्यांना जिल्हा बँकेसाठी सुद्धा शुभेच्छा देतो। त्यानंतर यानंतर आमच्या पूर्ण सर्कलचा 15 वर्षात त्यांनी भरपूर विकास केला। आताही त्यांचे प्रयत्न विकास करण्याचे नेहमी चालू असतात। आज रात्री सुखादुखात जाणे, सर्व प्रकारच्या गोष्टीत आबा आम्हाला साथ देतात व आमच्यासाठी धडपड करतात। तरी याबद्दल या निमित्त परत वाढदिवसानिमित्त मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। किशोर रंगनाथ वळुंदे, सरपंच। या ठिकाणी कन्नड तालुक्याचे भूमिपुत्र, तरुणांच्या गळ्यातले ताईत, आमचे जीवा भावाचे मित्र, आदरणीय युवा नेते, आपल्या छत्रपती जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण विभागाच्या सभापतीचे पती, आमचे मित्र आदरणीय किशोर आबा पवार यांचा आज वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी व आबांच्या सर्व जीवाभावाच्या मित्र परिवारांनी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्या ठिकाणी आमचे सभापती मीनाक्षीताई पवार यांच्या दालनामध्ये आबांच्या वाढदिवसाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि जिल्हाभरातून आमचे युवा नेते आबा यांना वाढदिवसाच्या त्या ठिकाणी शुभेच्छा मिळत आहेत। आणि आबा बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले, याप्रमाणे आबांचं कन्नड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं काम आहे। आणि आबा सर्वसामान्य, गोरगरीब, सर्व शेतकरी बांधवांना, त्या ठिकाणी वंचित पीडित नागरिकांना कायमस्वरूपी मदतीची भावना आबाच्या अंगी असल्यामुळं आबावर त्या ठिकाणी जनतेचा प्रचंड प्रेम, जनतेचा प्रचंड विश्वास त्या ठिकाणी आबावर आहे। म्हणून मी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आबांच्या निरोगी आयुष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी आबांना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा चिंतितो आणि आई तुळजाभवानीच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आबांना या ठिकाणी निरोगी उदंड आयुष्य लाभो, हीच प्रार्थना करून माझ्या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांच्या वतीनं, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं आबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। संतोष भाऊ जाधव आपण सभापती, बांधकाम विभागाचे सभापती राहिलेले आहे आणि जिल्हा परिषद मध्ये एकेकाला आपल्या नावाचं उदय होतं। आता आबा 3 वेळा जिल्हा परिषद निवडून आले, सध्या ताई निवडून आलेले आहेत। मग आबांनी आता जिल्हा परिषद किती दिवस लढावी, आमदार म्हणून आबांनी आता पुढे जाऊ नयेत का? तुमच्या प्रश्नाचं या ठिकाणी पत्रकार साहेब मी एकाच वाक्यात उत्तर दिलं। आबांना पुढील वाटचालीस
खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं कारणच वाढदिवसा निमित्तानं होतं की आबा आमचे कन्नड तालुक्याचे युवा नेते, म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमचे नेते त्यांचा वडिलाचा वारसा समर्थपणे चालवत आहेत असे 3 टर्म जिल्हा परिषद सदस्य किशोराबा पवार यांना सर्व कन्नड तालुक्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी अशा लाख लाख शुभेच्छा. त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचं समाधानाचं आरोग्यपूर्ण जावो अशी तुळजाभवानी चरणी सर्व जनतेतर्फे आम्ही प्रार्थना करतो. आणि आबाचे जे काही मनातील संकल्प असतील, स्वप्न असतील, ते पूर्ण होण्याची क्षमता, ताकद आई तुळजाभवानी त्यांना द्यावं अशी तुळजाभवानी चरणी विनंती करतो. मी थांबतो. आबाचा स्वभाव म्हणजे सर्वांच्या हृदयात त्यांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्यांचा स्वभावाच्या व्यतिरिक्त त्यांचा अभ्यासूपणा हा एक त्यांचे एक ऍडिशनल गुण त्यांच्यामध्ये आहेत. त्यांच्यासारखा एखाद्या विषयात त्यांनी जर त्यांचं मत मांडलं तर 10 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये त्यांचं मत हे वेगळं असतं, अभ्यासपूर्ण असतं आणि जनतेला त्यांच्या समस्या सोडवणारा, त्यांच्या समस्यात सुखादुःखात सहभागी होणारा असा आबाच्या रूपाने आम्हाला कन्नड तालुक्याला एक नेता लाभलेला आहे. आणि त्यामुळेच ते 3 वेळेस नाही, पुढच्या आणखीन जितक्या काही निवडणूक येतील तितक्या निवडणुकीत निवडून येतील अशी आम्हाला विश्वास आहे. आणि आता जिल्हा परिषद नाही, आता आबा आमदार म्हणून निवडून येतील. नक्कीच कन्नड तालुक्याच्या जनतेला आबासारखा अभ्यासू आमदार जर लाभला तर कन्नड तालुक्यातील सर्व समस्या सुटण्यास त्यांच्या रूपाने खरोखर सहकार्य होईल आणि त्या समस्या नक्कीच सुटतील असा आम्हाला विश्वास आहे. वैयक्तिक आधार मीच सुरुवाती दिसतात, पण जनतेमध्ये मात्र ते खरडे व्यक्ती म्हणून वावरतात. यामध्ये इंगित काय आहे? त्यांचा जो वारसा आहे, त्यांच्याकडे जो वारसा लाभलेला आहे ते त्या पाठीमागचं खरोखर गणित आहेत. कारण राजकारणामध्ये कुठे काय बोलायचं, कुठे कसं वागायचं, काय वागायचं हे शिकून नाही ठरवलं, ते मुळात उपजत असावं लागतात आणि त्यांच्यामध्ये ते उपजत गुण आहेत. आपलं काय मत? मी सुभाष काळे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस, संभाजीनगर ग्रामीण.